2 मिनिटं बोलणार आहेत। काय चर्चा झाली, काय सांगा? धनगर बांधवांच्या लेकरासाठी गोरगरीब धनगर बांधव रात्रंदिवस कष्ट करतो, ऊसही तोडतो, डोंगर दऱ्यामध्ये आपला व्यवसाय करतोय। डोंगर दऱ्यात फिरणारा हा जातवा नसणारा, क्षत्रियासारखा लढणारा, प्रचंड प्रमाणात कष्ट करणारा हा धनगर बांधव यांचे 2 बंधू गोयकर बंधू आणि हजारे बंधू आज आपल्या जीवनाशी खेळतायत। समाजाच्या लेकराला न्याय मिळावा। मला वाईट वाटलं इथं आलो, कारण उपोषण करताय मी। बेगडी फिगडी असतो तर हसून खेळून गेलो असतो, राजकारण्यासारखं असतं तर त्यांची अवस्था भयंकर आहे। आणि अशा परिस्थितीत मी त्यातून गेल्यामुळं ते खूप वाईट वाटतंय की जीवाची बाजी आपल्या धनगर बांधवांसाठी लावली। माझे धनगर बांधवांना विनंती आहे, समजून घ्या। वादविवाद, मतभेद, वैचारिक मतभेद असू शकतात, परंतु त्या लेकरांच्या पाठीशी उभा राहा। ते तुमच्या लेकरांसाठी लढायला लागलेत। त्यांची मागणी रास्त आहे की ST आरक्षणातून मराठ्यांना आरक्षण धनगर बांधवांना आरक्षण मिळालं पाहिजे, ही त्यांची मूळ मागणी आहे। आणि कायदेशीर आहे, घटनेत धनगर बांधव आहे ST आरक्षणामध्ये, तर त्यांना त्यांची मागणी मान्य झाली पाहिजे, त्यांना ते आरक्षण मिळालं पाहिजे। कारण ते कुठं कायदा सोडून घटना सोडून बोलत नाही आहे, त्यांचा आहे तो हक्क ते मागायला लागलेत। आणि सरकारनं त्यांच्या उपोषणाची दखल घेऊन धनगर समाजाला न्याय दिला पाहिजे। कारण धनगर समाजसुद्धा शेवटी काय असतं बरं का, राजकारण हे राजकारणाच्या ठिकाणी असतं, समाजकारण हे समाजकारणाच्या ठिकाणी असतं, परंतु त्या समाजातही खूप गरीब समाज, त्यांची मागणी मात्र न्याय मिळाला पाहिजे, ही माझी प्रामाणिक भूमिका आहे। धन्यवाद सर, तुम्ही आलाच पाहिजेत। आणि मी धावत त्यांच्यापर्यंत आलो आहे की मला त्यांच्या जीवाची कळकळ होती, कारण मी त्यातून आलेलो आहे आणि त्या लेकराची मागणी मान्य व्हावी ही माझी अपेक्षा आहे। धन्यवाद। मराठा धनगर एकजुटीचा विजय असा घोषणा दिली पहिल्यापासूनच एकजूट आहे, कोण म्हणतं एकजूट नाही? धनगर बांधवांची, OBC बांधवांची गाव खेड्यात एकजूटच आहे आमची। एक गोरगरीब मराठ्यांची, आमची सगळ्यांची एकजूटच आहे। हे आमचे नेते काही धडाचे येत नाहीत आणि त्यांचे काही नाही, एवढंच। चलो, धन्यवाद।